दारासमोर छान अशी रांगोळी काढली. आज आहे भोगी, तर तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. देवपूजा ते करून घेतली आणि छान अशी तयार झाले. तर आता करायची होती इथे भाजी. तर सर्व साहित्य हे ना हे कालच निसून ठेवलं होतं. आता भाजी करायला घेतली. मस्त भाजी ती केली. आता इकडे भाजी शिजत होती, तर इकडे लगेच घेतल्या भाकरी करायला. तर भाकरी ते केल्या. आता जेवण पण केलं मस्तवानी आणि आता जायचं होतं आम्हाला खण आणायला. तर दोघी जावांना मिळून आम्ही गेलोत खण आणायला. तर इथे आहे ना आम्हाला 4-5 खणं घ्यायचे होते. तुळशीसाठी पण एक घ्यायचा होता. तर इथे आहे ना ताईनं हळदी-कुंकू ते वाहिलं तुळशीला आणि खण घेतला. तर आता 2 त्यांनी घेतले आणि मग बाकीचे राहिलेले मी घेत होते इथं. तर मी पण मग त्या खणांना हळदी-कुंकू ते लावलं आणि घरी आलं ना मग ते खणाला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं ताईनं आणि नंतर आहे ना त्याला दोऱ्यानं गुंडाळून घेतलं. आता आमच्या इकडे आहे ना ते खणामध्ये आहे ना उद्याच साहित्य टाकतात सर्व. तिथं फक्त टोपल्यामध्ये ठेवून त्याला हळदी-कुंकू ते दिलं खणांना. तर आता भाजीची रेसिपी आहे ना मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकन. आता एवढे सर्व फुलं होते तर ह्याचा गजरा करायचा होता आणि दारासमोर आहे ना इथे रात्रीच्या वेळी रांगोळी काढली. माझे सासू-सासरे आहेत ना तर ते ट्रिपला गेले होते. ते येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी ही सर्व तयारी केली. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून